नमस्कार मित्रांनो, मी अनुप सर आणि तुमचं स्वागत करतोय आपल्या या YouTube चॅनलवर. मित्रांनो, आजही आपण कालच्या प्रमाणेच म्हणजे लास्ट व्हिडिओमध्ये जसं आपण महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचे महत्त्वाचे प्रश्न बघितले, त्याच पद्धतीने आज सुद्धा आपण त्याच पर्टिक्युलर टॉपिकवरचे प्रश्न बघणार आहोत. त्यामुळे तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये माहिती आहे की प्रश्न उत्तरांची लेवल काय होती. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे प्रश्न चुकलेले होते. ओके, म्हणून आज थोडी लेवल कमी केली किंवा थोडी इझी क्वेश्चन घ्यायचा आपण प्रयत्न करतोय. ओके, त्यासोबतच तुम्हाला माहिती आहे की आपली फास्ट ट्रॅक रेकॉर्डेड बॅच जी अजूनही चालू आहे, रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये अवेलेबल आहे. ज्या विद्यार्थ्यांना खरंच वाटत असेल की मला ही एक्झाम द्यायची आहे, त्यांनी ही बॅच किंवा हा कोर्स जॉईन करू शकता. आपल्या पिलर्स कोचिंग क्लासेसच्या ऍपवर हा कोर्स अजूनही ऍक्टिव्ह आहे, त्यामुळे ज्यांना परचेस करायचा आहे करू शकता. कारण अजूनही एक्झामला थोडा वेळ लागेल. कारण काय तर आचारसंहिता लागलेली आहे विधान परिषदेची, त्यामुळे एक्झाम थोडी पोस्टपोन केली जाऊ शकतं. त्याच अनुषंगाने तुम्ही हा कोर्स परचेस करू शकता आणि स्वतःची प्रिपरेशन स्टार्ट करू शकता. त्यासोबतच आपली विजयपट टेस्ट सिरीज जी की अजूनही 250 रुपयालाच अवेलेबल आहे, पण येणाऱ्या काही दिवसात ती 500 रुपयाला केल्या जाणार आहे. त्यामुळे जर का तुम्हाला परचेस करायची असेल तर ती आत्ताच परचेस करून घ्या. क्लिअर? तर मग आपला जो आजचा जो टॉपिक आहे, जो आपण बघणार आहोत, केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना, यावरचे प्रश्न उत्तर व्यवस्थित पद्धतीने समजून घ्या. आणि शेवटी विसरू नका, कारण शेवटी तुम्हाला कमेंट मध्ये लिहायची आहे की किती बरोबर आणि किती चुकलेले आहे. टेन्शन घेऊ नका, चुकले तर चुकलेत, पण तुम्हाला यावरून लक्षात येईल की आपला अभ्यास किती जोराने चालू आहे आणि आपण कोणत्या लेवलवर आहे हे तुम्हाला स्वतःचं असेसमेंट करण्यासाठीची ही एक प्रक्रिया आहे. क्लिअर? तर चला मग चालू करूया आजचा पहिला प्रश्न. So let's see the first question. Which state government launched the Dr. बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य आवास योजना? कोणत्या राज्य सरकारने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य आवास योजना सुरू केलेली आहे? पटकन उत्तर सांगा. कोणत्या राज्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य आवास योजना सुरू केलेली होती? गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटका की केरला? चला उत्तर पटकन द्या. कोणत्या राज्याने? काल बऱ्याचशा लोकांची उत्तरं चुकलेली होती, त्यामुळेच आज थोडी लेवल जी आहे ती इझी असणार आहे. तुमचा कॉन्फिडन्स थोडा बिल्टअप करण्यासाठी पुन्हा आपण थोडं लोअर लेवलला येऊ आणि मग अजून 1-2 लेक्चर नंतर पुन्हा आपण आहे त्या केसमध्ये पुन्हा जास्तीत जास्त चांगल्या प्रमाणात टफ क्वेश्चन घेऊया. ओके, चला. एक्झॅक्टली ऑप्शन बी इज करेक्ट. महाराष्ट्र गव्हर्नमेंट, बरोबर आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य आवास योजना ही महाराष्ट्र गव्हर्नमेंटद्वारे सुरू करण्यात आलेली होती. ही योजना मुख्यतः साफसफाई कामगार, ज्याला आपण सॅनिटेशन वर्कर म्हणतो, ओके, आणि त्यांच्या कुटुंबासाठी राबवण्यात आलेली होती. क्लिअर? बरं, सगळ्यांसाठीच हा व्हॉइस लो आहे का? म्हणजे संदीप म्हणतायत व्हॉइस लो आहे, तर प्लीज क्लिअर करा मला. सगळ्यांसाठी व्हॉइस लो आहे की काही इश्यूज आहे? प्लीज पटकन. सगळ्यांसाठीच लो आहे की? ओके, रिजॉईन केलं की क्लिअर होतं. ठीक आहे, इट्स फाईन सर. संदीप, एकदा पुन्हा क्लास रिजॉईन करा जेणेकरून तुम्हाला क्लिअर व्हॉइस येईल. ओके, सगळ्यांना क्लिअर आहे, त्यामुळे ठीक आहे. चलो, सेकंड नंबर काय आहे? विच कॅटेगरी ऑफ वर्कर इज प्रायमरीली टार्गेटेड बाय दिस हाऊसिंग स्कीम? या गृहनिर्माण योजनेद्वारे कोणत्या श्रेणीतील, आता या म्हणजे कोणत्या? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य आवास योजना. या गृहनिर्माण योजनेद्वारे कोणत्या श्रेणीतील कामगारांना प्रामुख्याने लक्ष केले जाते? बांधकाम कामगार, स्वच्छता सफाई कामगार, सफाई कर्मचारी ज्याला बोलतो, कापड गिरणीतील कामगार की शेतमजुरांसाठी? पटकन फास्ट उत्तर द्या, पटापटा. चला, गुड.
कुणासाठी? एक्झॅक्टली सॅनिटेशन वर्करसाठी, स्वीपरसाठी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य आवास योजना इज प्रायमरली टार्गेटेड फॉर सॅनिटेशन स्वीपर वर्कर्स. लक्षात ठेवायचे. ओके, या योजनेचा मेन उद्देश काय आहे किंवा मेन मोटो काय आहे की जे सफाई कामगार आहे किंवा जे सॅनिटेशन वर्कर आहे त्यांना स्वतःच्या मालकी हक्काचं घर उपलब्ध करून देणे. जे सॅनिटेशन वर्कर किंवा जे साफसफाई कामगार महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत किंवा अजून बाकीच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कार्यरत आहे त्यांना स्वतःच्या मालकीचं घर उपलब्ध करून देणे ही याची मेन उद्दिष्ट आहे. लक्षात राहील. चला, थर्ड, व्हॉट इज द मिनिमम इयर ऑफ सर्व्हिस रिक्वायर्ड फॉर अ सॅनिटेशन वर्कर टू बी इलिजिबल फॉर दिस स्कीम. या योजनेसाठी पात्र होण्यासाठी स्वच्छता कर्मचाऱ्याला किमान किती वर्ष सेवा देणे आवश्यक आहे? चला, आज मला माहिती आहे प्रश्न चुकणार नाहीत. आज प्रश्न चुकणार नाही, कारण तसंही या स्कीम मध्ये जे काही अपडेट झालेला पार्ट आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात आलेला आहे. बरोबर आहे. या स्कीम मध्ये जो पार्ट अपडेट झालेला होता तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात आलेला आहे. त्याच्या नोट्स तुमच्यापर्यंत मिळाल्या. त्याच्यासाठी आपण अपडेटेड लेक्चर सुद्धा घेतलेलं आहे. बरोबर. चला, अगदी बरोबर आहे. 25 इयर, कमीत कमी 25 वर्ष किंवा 25 वर्ष होऊन त्याने पुढे कार्यरत असायला गरजेचं आहे. त्याच व्यक्तीला किंवा त्याच वर्करला याचा लाभ मिळतो. क्लिअर. म्हणजे दीर्घकाळ सेवा केलेल्या सफाई कामगाराला या पर्टिक्युलर योजनेचा लाभ दिला जात असतो. म्हणून 25 वर्ष करेक्ट आहे. बरोबर. अश्विनी, क्वेश्चन नंबर 4. व्हॉट प्रोव्हिजन इज मेड फॉर द फॅमिली इफ अ सॅनिटेशन वर्कर डाईज व्हाईल इन सर्व्हिस. सेवेत असताना सफाई कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास कुटुंबासाठी काय तरतूद केली जाते? रोख रक्कम एकरकमी दिली जात असते. नोकरी जोडीदाराकडे हस्तांतरित केली जाते. गृहनिर्माण युनिट त्याच्या पात्र कायदेशीर वारसांना वाटप केले जाते. कोणतीही तरतूद उपलब्ध नाही. चला, 4 पैकी कोणता बरोबर आहे ते सांगा पटपट. रशिका, बी कसं करेक्ट असणार आहे? बी कसं करेक्ट असणार आहे? या आवास योजनेच्या अंतर्गत कोणत्या कोणत्या तरतुदी केल्या आहे? तर सी करेक्ट आहे. काय आहे? सी करेक्ट आहे. म्हणजेच काय, या योजनेअंतर्गत मृत सफाई कामगार जो असतो त्याच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला ते बेघर व्हायला नको, त्याचं कुटुंब रस्त्यावर यायला नको, त्यासाठी त्या व्यक्तीला किंवा त्या पर्टिक्युलर व्यक्तीच्या वारसदाराला स्वतःचं हक्काचं घर दिलं जात असते. बरोबर आहे. आणि अशी तरतूद या पर्टिक्युलर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य आवास योजनेअंतर्गत केलेली आहे. त्यामुळे सी इथे करेक्ट आहे. What is the carpet area of the residential flat generally provided to the beneficiary under this scheme? या योजनेअंतर्गत म्हणजे कोणती? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य आवास योजना. मी मुद्दाम टाकलेलं नाहीये इथं. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना सामान्यतः प्रदान केल्या जाणाऱ्या निवासी सदनिकेचे चटाई क्षेत्र किती असते? किती असते? 200 स्क्वेअर फीट, 250 स्क्वेअर फीट, 269 स्क्वेअर फीट, 300 स्क्वेअर फीट. चला, करेक्ट उत्तर सांगा. चला, आज ऑलमोस्ट सगळ्यांचे बरोबर येणार आहे. बरोबर आहे. कारण रशिका, पुन्हा चुकलंय तुमचं. इकडे मी म्हणतोय सगळ्यांचे बरोबर येतील आणि एखादा जण सापडतोयच. ऑलरेडी आपण सांगितलं होतं किती दिलं जात असतं? 269 स्क्वेअर फीट. बरोबर आहे. एवढा कार्पेट एरिया त्यांना अवेलेबल करून दिला जात असतो, ज्यासाठी 4 एवढा FSI वापरला जात असतो. बरोबर आहे की नाही? 4 FSI. महानगरपालिका किंवा नगरपालिका किंवा कोणतीही स्थानिक स्वराज्य संस्था स्वतःच्या मालकीच्या जागेवर 4 FSI एवढा बांधून तशा पद्धतीचं बांधकाम करू शकते. यामधली 50% जागा, किती? 50% जागा ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य आवास योजनेअंतर्गत सफाई कर्मचाऱ्यांना स्वतःचं हक्काचं घर मिळवून देण्यासाठी ठेवलेली जाते. लक्षात ठेवायचं, डोक्यात फिट करून ठेवा. 50% त्यामधलं ठेवलं जात असते.
किती 50-50% रेशो ठेवला जातो, त्यापैकी 50 या स्कीमला दिला जात असतो. क्लिअर? म्हणून 6 म्हणजे सॉरी 5 ला सी करेक्ट. 6. In which year was the महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान launched? महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान कोणत्या वर्षी सुरू करण्यात आलेलं होतं? 2005, 2010, 2015 की 2020? पटकन सांगा. चला पटापट. आपल्या नोट्स मध्ये आहे, नोट्स मध्ये दिलेलं आहे कोणत्या वर्षी सुरू झालेलं होतं. अभ्यास 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 वाढवा, थोडा अभ्यास वाढवा. चुकीचं उत्तर देऊ नका. डॉक्टर स्वप्नाली. ओके. कधी लॉन्च केलं गेलं होतं? 2010 मध्ये. लक्षात ठेवायचं, कधी? 2010 मध्ये. ओके. महाराष्ट्र गव्हर्नमेंटने अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर आणि बेसिक अम्युनिटीजला इम्प्रूव्ह करण्यासाठी या अभियानाला लॉन्च केलं होतं. यामध्ये शहरांमधला जो वॉटर सप्लाय आहे, सॅनिटेशन आहे, रोड्स आहे, ड्रेनेज किंवा बाकीच्या अर्बन फॅसिलिटीज आहे, यांना मजबूत करण्यासाठी ही योजना लागू केली होती किंवा चालू केली होती. त्यामुळे डोक्यात फिट्ट करून ठेवा. बी करेक्ट. 7. Which category of municipal corporation in Maharashtra is primarily covered under this scheme? महाराष्ट्रातील कोणत्या प्रकारच्या महानगरपालिका या योजनेअंतर्गत येतात? या योजना म्हणजे कोणती? महाराष्ट्रामधली सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान. लक्षात ठेवायचं. चला पटकन सांगा. 7 ला काय करेक्ट येतं? इज प्रायमरली कवर्ड. कुणासाठी? कुणासाठी? पटकन. 7 ला काय करेक्ट येतं? ओके गुड. साक्षी बरोबर आहे. यामध्ये कोण येतं तर लक्षात घ्या. या योजनेचा उद्देश काय आहे की लहान आणि मध्यम शहरांमध्ये रोड, ड्रेनेज, वॉटर सप्लाय आणि सॅनिटेशन फॅसिलिटी मजबूत करणं, त्याला इम्प्रूव्ह करणं, हा एक बेसिक मोटो होता. आता यामध्ये लहान आणि मध्यम म्हणजे कोणते येतात तर डी क्लास म्युनिसिपल कॉर्पोरेशन येते. कोणती येते? डी क्लास म्युनिसिपल कॉर्पोरेशन. त्यासोबत सगळ्या म्युनिसिपालिटीज ज्यामध्ये म्युनिसिपल काउन्सिल, नगरपंचायत म्हणजे अर्बन एरियामध्ये ABC म्युनिसिपल कॉर्पोरेशन सोडून सगळ्या एरियासाठी ही लागू होते. म्हणजे ए क्लास म्युनिसिपल कॉर्पोरेशन मध्ये लागू होणार नाही, बी क्लास मध्ये लागू होणार नाही, सी क्लास मध्ये सुद्धा लागू होणार नाही. लागू कुठे होते? डी क्लास म्युनिसिपल कॉर्पोरेशन. त्यासोबतच म्युनिसिपल काउन्सिल, नगरपंचायतच्या एरियासाठी ही जी काही योजना आहे ही लागू होत असते. त्यामुळे इथे दिलेले सगळे कॉर्पोरेशन आहे, त्यामुळे डी क्लास मध्ये ही लागू होते. ओके. ए मध्ये लागू होत नाही, बी मध्ये लागू होत नाही, सी मध्ये पण लागू होत नाही. लक्षात ठेवायचं. तर करेक्ट उत्तर काय आहे इथे? डी क्लास म्युनिसिपल कॉर्पोरेशन. नेक्स्ट. व्हॉट इज द फंडामेंटल ऑब्जेक्टिव्ह ऑफ द सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान? सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियानाचे मूलभूत उद्दिष्ट काय आहे? ग्रामीण शाळांमध्ये डिजिटल साक्षरतेची अंमलबजावणी, प्रमुख केंद्रीय योजनेअंतर्गत समाविष्ट नसलेल्या शहरांमध्ये मूलभूत शहरी पायाभूत सुविधांना वित्त पुरवठा करणे, औद्योगिक कामगारांना थेट रोजगार अनुदान देणे, दुष्काळग्रस्त भागात कृषी सिंचनाचे जाळे विकसित करणे. चला याचं उत्तर मी आधीच सांगितलंय. ज्यांनी माझ्या बोलण्याकडे लक्ष ठेवलं असेल त्यांना क्लिअर माहित आहे की याचं करेक्ट उत्तर काय येतं. बरोबर, अगदी बरोबर. चला काय आहे? बी.
प्रमुख केंद्रीय योजना अंतर्गत समाविष्ट असलेल्या शहरांमधील मूलभूत शहरी पायाभूत सुविधांना वित्त पुरवठा करणे हे करेक्ट उत्तर आहे. क्लिअर. चला नेक्स्ट 9. Which of the following component is not eligible for funding under this campaign? यापैकी कोणता घटक या मोहिमेअंतर्गत निधीसाठी पात्र नाही? पाणी पुरवठा यंत्रणा आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, सार्वजनिक वाहतूक आणि शहरी रस्त्यांचे जाळे, घनकचरा व्यवस्थापन सुविधा, वैयक्तिक खाजगी गृहनिर्माण कर्ज. चला पटकन सांगा. ओके. आता यामध्ये बघा, जर तुम्ही बघितलं पाणी पुरवठा यंत्रणा आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प हे तर शहराचं मेन उद्दिष्ट आहे, बरोबर आहे की नाही, किंवा अर्बन इन्फ्रास्ट्रक्चरच्या अंतर्गत येतं. सार्वजनिक वाहतूक आणि शहरी रस्त्यांचं जाळं हे सुद्धा अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर मध्येच येते. त्यासोबतच घनकचरा व्यवस्थापन आणि सुविधा, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट फॅसिलिटी ही सुद्धा अर्बन इन्फ्रास्ट्रक्चरच्या अंतर्गत येतं. पण तुम्हालाही माहित आहे की सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान जे आहे हे कोणासाठी चालवलं जातं, तर जे काही अर्बन किंवा छोट्या आणि मध्यम शहरांमधली जी काही अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्यांना इम्प्रूव्ह करण्यासाठी. मग यामध्ये बघा, वैयक्तिक खासगी गृहनिर्माण कर्ज हे काय त्यामध्ये येत नाही, बरोबर आहे की नाही. म्हणून या निधीसाठी ही स्कीम लागू होत नाही. म्हणून करेक्ट ऑप्शन आहे डी. लक्षात राहील. यांनी म्हटलं पात्र नाही, तर मग ही जी काही आहे की वैयक्तिक खासगी गृहनिर्माण कर्ज या निधीच्या अंतर्गत दिलं जात नाही किंवा यासाठी ते इलिजिबल होत नाही. क्लिअर. नेक्स्ट 10. व्हॉट इज द प्री रिक्विसाइट कंडिशन फॉर अ म्युनिसिपल बॉडी टू पार्टिसिपेट अँड सेक्युअर फंडिंग अंडर दिस स्कीम? या योजनेत सहभागी होण्यासाठी आणि निधी सुरक्षित करण्यासाठी महापालिकेसाठी पूर्व अट काय आहे? शहराची लोकसंख्या 10 लाखाहून अधिक असणे आवश्यक आहे. शहराने एक व्यापक शहर विकास योजना सीडीपी तयार करणे आवश्यक आहे. केंद्र सरकारने शहराला स्मार्ट सिटी म्हणून वर्गीकृत केले पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्थेने आपल्या उत्पन्नाच्या 100% उत्पन्न मालमत्ता करातून केले पाहिजे. चला पटकन सांगा 10 ला काय बरोबर येतं? म्हणजे सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानाच्या अंतर्गत म्युनिसिपल बॉडीने काय करायला पाहिजे? चला अगदी बरोबर. गुड. शहराच्या विकासासाठी किंवा कोणत्याही सिटीच्या डेव्हलपमेंटसाठी प्रॉपर प्लॅनिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चरची गरज असते. त्यासाठी ते प्रॉपर परफेक्टली करण्यासाठी सीडीपी तयार करणं फार गरजेचं असते. सीडीपी म्हणजे काय? कॉम्प्रेहेन्सिव्ह सिटी डेव्हलपमेंट प्लॅन किंवा कॉम्प्रेहेन्सिव्ह डेव्हलपमेंट प्लॅन हा तयार करणं गरजेचं असते. क्लिअर. त्यामुळे बी ऑप्शन हे करेक्ट येणार. क्लिअर. नेक्स्ट 11. व्हॉट इज द कोर ओव्हररिचिंग विजन ऑफ द स्वच्छ महाराष्ट्र मिशन अर्बन 2? काल आपण बघितलं तो स्वच्छ भारत अभियान, आता आपण बघतोय स्वच्छ महाराष्ट्र मिशन शहरी 2. लक्षात आलं. कालच्या एमसीक्यू सेशन मध्ये आपण स्वच्छ भारत बघितलं होतं. आजच्या लेक्चर मध्ये आपण काय बघतोय? स्वच्छ महाराष्ट्र मिशन 2 चा मुख्य दृष्टिकोन काय आहे? 100% ग्रामीण घरांना स्वच्छ नळाद्वारे पाणी पुरवण्याची तरतूद, सर्व शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संपूर्णतः कचरामुक्त शहरे मध्ये रूपांतर, अल्प उत्पन्न गटांना सौर वॉटर हीटरचे मोफत वितरण, प्री फॅब्रिकेटेड कॉन्क्रीट युनिटचा वापर करून झोपडपट्टीचा पुनर्विकास. सिंपल आहे, एकदम सिंपल आहे. बरोबर आहे. गार्बेज फ्री सिटीज, बरोबर आहे. त्याचं मेनच उद्देश काय आहे की शहरांमधला जो काही कचरा आहे तो सायंटिफिक सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट करणं, क्लीन ठेवणं आणि सस्टेनेबल सॅनिटेशन सिस्टम प्रोव्हाइड करणं हा आहे. क्लिअर. त्यामुळं बी हे करेक्ट आहे. गार्बेज फ्री सिटी हे लक्षात ठेवायचं. ओके. स्वच्छ भारत मध्ये सुद्धा आणि स्वच्छ महाराष्ट्र मिशन मध्ये सुद्धा. क्लिअर. चला पुढे. व्हॉट इज द डेझिग्नेटेड इम्प्लिमेंटेशन टाइम फ्रेम फॉर सेकंड फेज 2.0
ऑफ दिस अर्बन मिशन. म्हणजे स्वच्छ महाराष्ट्र मिशन मध्ये जी काही अंमलबजावणी केली आहे ती कोणत्या कार्यकाळासाठी केलेली आहे? 19 ते 24 साठी, 20 ते 25 साठी, 21 ते 26 साठी की 22 ते 27 साठी? चला, कोण सांगते पटपट? चला, बरोबर आहे विलास. अगदी 21 ते 26. 21 ते 26 म्हणजे आपण आता शेवटच्या फेज मध्ये आहे. बरोबर आहे, स्वच्छ महाराष्ट्र मिशनच्या शेवटच्या फेज मध्ये आहे. क्लिअर? हा कार्यकाळ किती आहे? 21 ते 26 चा आहे. डोक्यात फिट करून ठेवा. नेक्स्ट 13. अंडर स्वच्छ महाराष्ट्र मिशन 2.0 the management of used water, sewage and septage, the focuses explicitly on infrastructure development in city with water population criteria. स्वच्छ महाराष्ट्र मिशन 2.0 अंतर्गत वापरलेले पाणी, सांडपाणी आणि यांचे व्यवस्थापन लोकसंख्येचे निकष असलेल्या शहरांमधील पायाभूत सुविधांच्या विकासावर प्रामुख्याने लक्ष केंद्रित केले जाते. 10 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेली शहरं, 5 ते 10 लाख लोकसंख्या असलेली शहरं सर्व महानगरपालिकांना एक समान आहे किंवा 1 लाख पेक्षा कमी लोकसंख्या असलेली शहरं. नाही साक्षी, चुकलंय. सर्व महानगरपालिकांसाठी नाही, लक्षात ठेवायचं, सर्व महानगरपालिकांसाठी नाही. हे कोणासाठी आहे? तर जिथे पॉप्युलेशन हे 1 लाखापेक्षा कमी आहे, जस्ट बिलो द 1 लाख. 1 लाखापेक्षा कमी असेल अशा शहरांमध्ये सिवेज मॅनेजमेंट, सेप्टेज ट्रीटमेंट आणि सॅनिटेशन इन्फ्रास्ट्रक्चर इम्प्रूव्ह करण्यावर जास्तीत जास्त फोकस केला जात असतो. म्हणून सिटीज विथ पॉप्युलेशन ऑफ लेस दॅन 1 लाख. त्यामुळे डी करेक्ट. टू सिक्युअर फंडिंग अंडर द SBM स्वच्छ भारत मिशन अर्बन 2.0 guideline, urban local bodies ULBs must achieve at least which baseline certification level under the star rating protocol? स्वच्छ भारत नाही, स्वच्छ महाराष्ट्र अभियान. स्वच्छ भारतच्या अंतर्गत दिलेला प्रश्न आहे. 2.0 मार्गदर्शक तत्वानुसार निधी सुरक्षित करण्यासाठी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी स्टार रेटिंग प्रोटोकॉल अंतर्गत किमान कोणती बेसलाईन प्रमाण पातळी गाठायला पाहिजे? कमीत कमी किती रेटिंग असायला पाहिजे? 1 स्टार, 2 स्टार, 3 स्टार, 5 स्टार की ODF प्लस, ODF किंवा ODF प्लस प्लस पण आहे? काय असायला पाहिजे? करेक्ट उत्तर आहे 1 स्टार. लक्षात ठेवायचं. किती? 1 स्टार. डोक्यात फिट करून ठेवा. करेक्ट उत्तर आहे 1 स्टार. यामध्ये काय केलं जातं? या 1 स्टार प्रमाणपत्राद्वारे शहरातला जे काही क्लीनलीनेस आहे, वेस्ट प्रोसेसिंग आहे किंवा सायंटिफिक सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट आहे, यांचं अनालिसिस केलं जात असते आणि त्याच्या बेसिसवर मिनिमम 1 स्टार एवढं रेटिंग तुम्हाला दिलं जातं किंवा सर्टिफिकेट तुम्हाला दिलं जात असतं त्या स्थानिक स्वराज्य संस्थेला. नेक्स्ट, which structural principles serve as the baseline strategy for handling the municipal waste under this mission? या अभियानांतर्गत महानगरपालिकेचा कचरा हाताळण्यासाठी कोणते स्ट्रक्चरल तत्व आधारभूत धोरण म्हणून काम करते? द ट्वाइस आर प्रिन्सिपल, द थ्राइस आर प्रिन्सिपल, 4 आर प्रिन्सिपल की 5 आर प्रिन्सिपल? पटकन सांगा. आता इथं सरळच आहे. 4 आर आणि 5 आर कधी ऐकलाय का? नाही.
नाहीये. आपण म्हणजे आपल्या पर्टिक्युलर या स्वच्छ भारत मिशनच्या अंतर्गत कुठेही 4R 5R झालेलं नाहीये. झालं काय आहे, 3R झालेलं आहे. बरोबर आहे, 3R, ज्यामध्ये रिड्यूस, रियूज आणि रिसायकल ह्या गोष्टी आपण वापरल्या आहेत. बरोबर आहे, रिड्यूस, रियूज आणि रिसायकल यासारख्या गोष्टी आपण वापरल्या जातात. म्हणून मग ऑप्शन बी करेक्ट. तसे 3Rच आपल्याला माहित आहे, ज्यामध्ये रिड्यूस आहे, कमी करा, वापर पुन्हा करा म्हणजे रियूज करा आणि त्याला रिसायकल करा. क्लिअर. त्यामुळे तिन्ही प्रिन्सिपल तुम्हाला माहित असणं गरजेचे आहे. क्लिअर. ओके, चला इथे प्रश्न थांबले, इथं थांबतोय. पुन्हा तुमचं काम काय आहे, किती बरोबर आले आणि किती चुकले ते कॉमेंटमध्ये सांगायचे. क्लिअर. थँक्यू.